खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शांतीनगर नावाच्या एका छोट्या गावात दोन बहिणी राहत होत्या. त्यांच्या आईवडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. त्यामुळे त्यांना आधार देणारा कोणीही उरला नव्हता. मोठ्या बहिणीचं नाव सोरा आणि लहान बहिणीचे नाव गौरी होते. सोरा खूप सुंदर, समजूतदार आणि हुशार होती, तर गौरी मेहनती, साधी आणि निरागस स्वभावाची होती. सोरा शेजारच्या गावात राहणाऱ्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी कामाला जायची. त्या व्यापाऱ्याचे नाव विठ्ठलराव सेठ होते. काम करता करता सोराला विठ्ठलराव सेठ यांचा मुलगा अभिजित यांच्यावर प्रेम झाले आणि काही दिवसांनी त्यांनी लग्न केले. मग काही काळानंतर गावकऱ्यांच्या मदतीने गौरीचे हे लग्न लावून दिले गेले. पण तिचा नवरा श्रीमंत नव्हता. त्याचे नाव राजू होते. तो एक साधा शेतकरी होता. रोज मेहनत करून तो आपलं घर चालवायचा. दुसरीकडे सोरा मात्र श्रीमंत घरात सुखाने राहत होती. तिच्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. त्यामुळे तिच्या स्वभावात थोडा अहंकार आला होता. एके दिवशी ती गौरीच्या घरी आली आणि म्हणाली, अगं गौरी, तू अजून किती दिवस ही गरिबी सहन करणार? माझ्याकडे बघ, मला काहीच कमी नाही. मला जे हवं ते मी लगेच विकत घेऊ शकते. माझं ऐक, हा गरीब नवरा सोड आणि माझ्या घरी कामाला ये. पैसे साठव, मग मी तुझं दुसरीकडे चांगल्या घरात लग्न लावून देईन. नाही ताई, तो गरीब असेल पण माझ्यावर खूप प्रेम करतो. मला जे काही हवं असतं ते तो आणून देतो. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण तो माझी खूप काळजी घेतो. मला आणखीन काहीच नको आहे. अगं, तू काही वेडी आहेस का? तुझी ही अवस्था पाहून मला वाईट वाटतं. तू माझी बहीण आहेस. जर तू अशीच गरीब राहिली तर लोक काय म्हणतील? माझी बदनामी होईल. आणि तुझा नवरा काय करतो? ताई, तो शेजारच्या गावातल्या एका कारखान्यात काम करतो. बहुतेक एखाद्या सेटचा कारखाना आहे. रोज साधारण 100 रुपये मिळतात. सध्या ते तिथेच काम करत आहेत. ताई, तुमच्या ओळखीने कुठे चांगली नोकरी असेल तर सांगा ना, मी त्यांना तिकडे पाठवेन. अगं, तू काय बोलते आहेस? तुला तरी समजतंय का? आधी स्वतःची औकात बघून बोल. मी त्या गरिबाला कधी चांगली नोकरी मिळू देणार नाही. आणि हो, तू ज्या कंपनीबद्दल बोलते आहेस ना, ती कंपनी माझ्या सासऱ्यांचीच आहे. उद्या मी त्याला कामावरून काढून टाकीन. जर तुला काम करायचंच असेल तर माझ्या घरी येऊन झाडू पोछा करू शकतेस. आता मी निघते. रात्रभर विचार कर आणि सकाळी मला सांग. ताई, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं असेल ते बोला, पण माझ्या नवऱ्याबद्दल मी एक शब्दही चुकीचा ऐकू शकत नाही. कृपया करून तुम्ही माझ्या घरातून बाहेर पडा, नाहीतर माझ्या तोंडून काहीही निघू शकतं. गौरीच्या या शब्दांनी सोरा संतापून लगेच आपल्या घरी परतली. रागाच्या भरात तिने आपल्या नवऱ्याला सांगून राजूला कामावरून काढून टाकायला लावले. त्या दिवशी संध्याकाळी राजू कामावरून घरी आला. त्याचा चेहरा खूपच उदास दिसत होता. अहो, काय झालं? तब्येत ठीक आहे ना? आज तुम्ही खूपच चिंतेत दिसत आहात. तुमच्या चेहऱ्यावरूनच कळतंय की काहीतरी बिनसलं आहे. नाही गौरी, तसं काही नाही. पण मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथून आता अशिक्षित कामगारांना काढून टाकत आहेत आणि त्यात मलाही कामावरून कमी केलं. त्यामुळे थोडा चिंतेत आहे. हाच विचार करतोय आता पुढे काय करायचं. अहो, यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? तिथून काढून टाकलं म्हणून काय झालं? जगात कामाची कमी नाही. जर कंपनीत काम मिळालं नाही तर दुसरीकडे काहीतरी काम मिळेलच. किमान एखाद्या घरात तरी काम मिळू शकतं. अहो, माझं ऐका. गावच्या मुखियाच्या घरी काम मागा. तिथे पैसे थोडे कमी मिळतील, पण आपली इज्जत टिकून राहील. अगं हो, तू बरोबर बोलते आहेस. उद्या सकाळीच मी मुखियाच्या घरी जाऊन कामाबद्दल विचारतो. चला, आता आधी जेवण करा आणि शांतपणे झोपा. इतकं बोलून दोघेही झोपून जातात.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी राजू गावच्या मुखियाच्या घराकडे निघतो. थोड्याच वेळात तो मुखियाच्या घरी पोहोचतो. मुखिया साहेब नमस्कार. मी हरिया यांचा मुलगा राजू आहे. माझे वडील तुमच्याकडेच काम करून आमचं पालन पोषण करत होते. आज मला तुमची खूप गरज आहे. कृपया मला देखील काही काम द्या, ज्यामुळे मी माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकेन. अरे तू हरियाचा मुलगा राजू आहेस ना? वा, मी तुला लहानपणी पाहिलं होतं. आता तर तू मोठा झालास. आणि हो, मी ऐकलं की तुझं लग्नही झालं आहे. हो साहेब, माझं लग्न झालं आहे. आई वडील गेल्यानंतर माझ्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता. घर चालवण्यासाठी रोज कामाला जावं लागतं. पण स्वयंपाक वगैरे सगळं एकट्याला करणं कठीण होत होतं. म्हणून थोडं लवकरच लग्न केलं. अरे काही हरकत नाही मुला, माझ्याकडे काम आहे. मी तुला रोजचे 50 रुपये देईन आणि सोबत एक वेळचं जेवणही देईन. तुला फक्त माझ्या शेतात जाऊन पिकांची देखभाल करायची आहे. ठीक आहे साहेब, तुमचे खूप खूप आभार. अरे आता तू घरी जा. उद्यापासून सकाळीच माझ्या शेतात कामाला ये. मुखियांच्या या शब्दांनी आनंदित होऊन राजू घरी परतला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो नियमितपणे मुखियाच्या शेतात काम करू लागला. त्याच दरम्यान सोरा विचारात पडली. ती मनातच म्हणाली, अरे देवा, मी राजूला कामावरून काढून टाकलं. जवळजवळ महिना झाला, पण अजूनही गौरी माझ्याकडे कामासाठी आली नाही. काय प्रकरण आहे, जाऊन पाहिलंच पाहिजे. असं म्हणत सोरा घरातून निघाली. ती गौरीच्या घरी जात असताना वाटेतच तिला गौरी भेटली. गौरीला पाहता सोरा टोमणा मारत म्हणाली, अगं गौरी, कुठे फिरते आहेस? नोकरी शोधते आहेस का? नोकरी हवी असेल तर माझ्या घरी चल. अजूनही झाडू पोछाचं काम माझ्याकडे रिकामं आहे. नाही नाही ताई, मी तर बाजारात जात आहे माझ्यासाठी एक नवी साडी घ्यायला. मला काम करण्याची गरज नाही. देव सगळं पाहत असतो. जर त्याने आपल्याला या जगात पाठवलं आहे तर तो आपल्याला उपाशी ठेवणार नाही. माझ्या नवऱ्याला काम मिळालं आहे. अगं कुठे मिळालं काम आणि महिन्याला किती पैसे मिळतात? तू मला कधी सांगितलं नाही की राजूला नोकरी मिळाली आहे. ताई, गावच्या मुखियाच्या शेतात राजूला काम मिळालं आहे. रोजचे 50 रुपये मिळतात. पैसे थोडे कमी आहेत, पण आम्ही खूप आनंदात आहोत. गौरी खरंच खूप निरागस होती, पण सोराचा हेतू काही वेगळाच होता. तिला राजूची नोकरी कुठे आहे हे जाणून घेऊन त्याला तिथूनही काढून टाकायचं होतं आणि मग गौरीला आपल्या घरी नोकरानी म्हणून ठेवायचं होतं. अगं हो गौरी, मी थोड्या कामासाठी तुमच्या गावात आले होते. ठीक आहे, तू बाजारात जा, मी माझं काम करून घेते. सोराचं बोलणं ऐकून गौरी बाजाराच्या दिशेने निघाली आणि सोरा थेट मुखियाच्या घराकडे निघाली. थोड्याच वेळात ती तिथे पोहोचली. मुखिया साहेब नमस्कार, मी विठ्ठलराव सेठांची सून सोरा बोलते आहे. हे ऐकताच मुखिया थोडा घाबरला आणि आदराने म्हणाला, मालकीन बाई, आपण इथे कशा काय आलात? सांगितलं असतं तर मीच आपल्या घरी आलो असतो. आपण उगाच का त्रास घेतला? सांगा, मी आपली काय सेवा करू शकतो? मुखियाजी, सेवा काही नाही करायची. मी ऐकलं आहे की राजू नावाचा एक कामगार तुमच्याकडे काम करतो. तो आधी माझ्या कारखान्यात काम करत होता, पण त्याने तिथे चोरी केली होती. त्यामुळे आम्ही त्याला कामावरून काढून टाकलं. म्हणूनच मला वाटतं की अशा चोराला काम देणं योग्य नाही. मी काय सांगते आहे ते तुम्हाला नीट समजलं असेलच. अहो मालकीन बाई, अगदी बरोबर बोललात. मी तर तुमचं मीठ खातो. तुमच्या कृपेनेच माझं घर चालतं. मी तुमच्या विरोधात कसा जाईन? आपण काळजी करू नका. मी आता शेतात जाऊन राजूला कामावरून काढून टाकतो. आपण निश्चिंतपणे घरी जा. मुखियाचं बोलणं ऐकून सोरा समाधानाने हसली आणि शांतपणे आपल्या घरी परतली. इकडे गौरी ही बाजारातून खरेदी करून घरी आली.
त्याच दरम्यान मुखिया शेतात पोहोचला आणि म्हणाला, अरे मुला राजू, खरं तर मला कमी पैशात काम करणारा दुसरा मजूर मिळाला आहे, त्यामुळे उद्यापासून तू माझ्याकडे कामाला येऊ नकोस. हे काय सांगताय मुखियाजी? जर कोणी कमी पैशात काम करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण मला एवढं तरी सांगा की तो किती पैशात काम करतो, कारण मला हे काम सोडायचं नाही. तुम्ही त्याला जितके पैसे देणार असाल तितकेच मला दिलेत तरी मी काम करीन. नाही मुला, मला माहिती आहे की तुझे वडील खूप प्रामाणिक होते आणि तूही त्यांच्यासारखाच प्रामाणिक आहेस, पण मी दुसऱ्याला शब्द दिला आहे आणि तुला माहिती आहे मी दिलेला शब्द मोडू शकत नाही. म्हणून मुला, मला माफ कर आणि घरी जा. मुखियांचं बोलणं ऐकून राजू निराश होऊन लगेच घरी परतला. घरी आल्यावर तो गौरीला म्हणाला, गौरी, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. खरं खरं सांग, तू माझ्यासोबत आनंदात आहेस ना? तुला असं वाटत नाही का की मी तुला तुझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी देऊ शकत नाही? आणि तुला कधी वाटत नाही का की तू दुसऱ्या श्रीमंत घरात लग्न केलं असतंस तर राणीप्रमाणे जगली असतीस? अहो, हे काय बोलताय तुम्ही? आज काही दारू वगैरे प्यायले आहात का? अशा विचित्र बोलणी का करता? मला काहीच नको आहे. तुमचं प्रेमच माझ्यासाठी सगळं काही आहे. तुम्ही आनंदात राहिलात तर मीही आनंदात राहीन. अहो, पण मला हे कळत नाही की आज अचानक तुम्ही असं का बोलत आहात. काय झालं ते नीट सांगा. अगं गौरी, खरं तर मुखियानेही मला कामावरून काढून टाकलं आहे. आता विचार करतोय की जमीनदाराकडे नोकरी मागावी, पण तो सध्या गावात नाही, तो शहरात गेला आहे आणि त्याला यायला किमान 10 दिवस लागतील. त्यामुळे आपण पैसे जपून वापरले पाहिजेत, म्हणजे पुढचे 10 दिवस काही अडचण येणार नाही. अहो बस, एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही इतके चिंतेत होता. मी आधीच थोडे पैसे साठवून ठेवले आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चला आता थोडा आराम करा. उद्या काय होईल ते उद्या पाहू. आता त्याची चिंता करून काही उपयोग नाही. इतकं बोलून दोघेही झोपून गेले. मग असे दिवस जात राहिले. एक दिवस अचानक राजूची तब्येत खूपच बिघडली. त्याची अवस्था पाहून गौरी घाबरली. ती लगेच गावच्या वैद्याकडे जाऊन औषध घेऊन आली आणि राजूला दिलं, पण त्या औषधाने त्याला अजिबात आराम पडला नाही. आता गौरी आणखीन घाबरली. ती पुन्हा वैद्याकडे गेली आणि त्यांना आपल्या घरी घेऊन आली. वैद्याने राजूची तपासणी करून गंभीर आवाजात सांगितलं, बहीण, राजूला खूप गंभीर आजार झाला आहे. त्याला प्रचंड अशक्तपणा आला आहे आणि काही घातक आजारांची चिन्ह दिसत आहेत. वेळेत उपचार झाले नाहीत तर परिस्थिती खूप वाईट होऊ शकते. तू लवकरात लवकर पैशांची व्यवस्था कर आणि त्याला मोठ्या दवाखान्यात दाखव. तिथेच योग्य उपचार होऊ शकतील. इतकं सांगून वैद्य निघून गेले. गौरी खूपच घाबरली. तिला काही सुचत नव्हतं की काय करावं. तेवढ्यात तिला तिची बहीण सोरा आठवली. ती लगेच धावत सोराच्या घरी गेली. ताई ताई, माझी मदत कर. माझ्या नवऱ्याची तब्येत खूपच खराब आहे. मला थोडे पैसे उधार दे, म्हणजे मी त्याला चांगल्या दवाखान्यात नेऊन उपचार करू शकेन. अगं, काय म्हणालीस? पैसे उधार द्यायचे, तेही तुला? तुला माहिती नाही का, उधार पैसे त्या माणसाला दिले जातात ज्याच्याकडे परत देण्याची क्षमता असते. तू तर अगदी भिकाऱ्यासारखी आहेस. तुला कोण पैसे देणार? ताई, माझी परिस्थिती समजून घे. इथे एका माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे. पैशांपेक्षा एखाद्याचा जीव महत्त्वाचा नाही का? तूच सांग, मी काय करू? ताई, मी आयुष्यात कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही. आज मागते आहे ते फक्त माझ्या नवऱ्याच्या जीवासाठी. कृपा करून मला पैसे दे. माझ्यावर दया कर. अगं वेडी, मला तुझी अवस्था पाहून वाईट वाटतंय, पण मी तरी काय करू शकते? अगं, पैसे माझे थोडेच आहेत. मी तर या घराची फक्त सून आहे. पैसे तर माझ्या सासऱ्यांचे आहेत आणि ते सध्या घरी नाहीत. त्यांना यायला अजून बरेच दिवस लागतील.
त्यामुळे मला माफ कर आणि तू घरी जा. जे काही होईल ते देवावर सोड. सोराचं हे बोलणं ऐकून गौरी निराश होऊन तिथून घरी निघाली. ती लगेच गावच्या मुखियाच्या घरी गेली आणि विनवणी करत म्हणाली, मुखियाजी, माझ्या नवऱ्याची तब्येत खूपच खराब आहे. कृपया करून मला थोडे पैसे उधार द्या, म्हणजे मी त्याचा योग्य उपचार करू शकेन. मुखियाजी, मला माहिती आहे माझ्या बहिणीनेच तुमच्याकडे सांगून माझ्या नवऱ्याला कामावरून काढून टाकलं, पण एखाद्या माणसाच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे असतात का? तुम्ही गावचे मुखिया आहात, सगळ्यांच्या सुखदुःखात साथ देणारे. जर तुम्हीच मदत केली नाही तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवायची? मुली, मला माफ कर. मी खूपच मजबूर आहे. माझं घर सेटांच्या पैशावर चालतं. मी त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. पण तू अजिबात काळजी करू नकोस. हे घे, मी तुला थोडे पैसे देतो, पण कोणालाही सांगू नकोस की मी तुला पैसे दिले आहेत. मुखियाने गौरीला काही पैसे दिले. गौरी ते पैसे घेऊन घाईघाईने घरी निघाली. रस्त्यात तिला एक पंडित भेटला. त्याच्या हातात एक मडके होतं. तो गौरीला म्हणाला, मुली, मला खूप भूक लागली आहे. 2 दिवसांपासून मी काहीही खाल्लं नाही. जर तू मला काही खायला दिलंस तर माझी भूक भागेल. बाबा, माझ्याकडे खायला काहीच नाही, पण माझ्याकडे थोडे पैसे आहेत, तेही उधार घेऊन चालले आहे. पण जर तुम्हाला हवे असतील तर मी तुम्हाला थोडे पैसे देऊ शकते, म्हणजे तुम्ही काहीतरी विकत घेऊन खाऊ शकाल. गौरी खरंच खूप निरागस आणि दयाळू होती. प्रत्यक्षात तो पंडित तिची परीक्षा घेत होता. मुली, मला माहिती आहे की तुझ्या नवऱ्याची तब्येत खूपच खराब आहे. मी तर खरी तुझी परीक्षा घेत होतो. मुली, तुझ्या या उदार मनामुळे मी खूप आनंदी झालो आहे. म्हणूनच मी तुला हा घडा देतो. हा काही साधा घडा नाही, तर एक जादुई घडा आहे. तू याच्याकडून जे काही मागशील ते तुला मिळेल. पण लक्षात ठेव, दिवसातून फक्त एकदाच मागायचं, आणि तेही सकाळी सकाळी. नाहीतर हा घडा तुलाच गिळून टाकेल आणि त्याची शक्ती नष्ट होईल. गौरीने पंडितांचं बोलणं मान्य केलं आणि तो घडा घरी घेऊन आली. घरी येताच तिने घड्याला नम्रपणे म्हटलं, अरे जादुई घड्या, माझ्या नवऱ्याला बरं कर. इतकं म्हणताच घड्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि राजू लगेच पूर्णपणे बरा झाला. राजूला असं अचानक बरा झालेलं पाहून गौरी खूप आनंदी झाली. तिने त्याला सगळी घटना सांगितली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीने जादुई घड्याकडे एक मोठं घर आणि थोडे पैसे मागितले. घड्याने लगेच तिला एक सुंदर मोठं घर आणि भरपूर पैसे दिले. त्यामुळे गौरी आता श्रीमंत झाली होती. हळूहळू गावभर ही बातमी पसरली. सगळे लोक याबद्दल कुजबूज करू लागले. मग काही दिवसांनी ही बातमी सोरापर्यंत पोहोचली. हे ऐकून सोरा खूप चिडली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो ऐका हो, मी ऐकलं की गौरी खूप श्रीमंत झाली आहे. अचानक तिच्याकडे इतके पैसे कुठून आले? मला वाटतं काहीतरी गडबड आहे. अगं हो, मग आज रात्रीच आपण सत्य शोधून काढू, तेव्हाच काही निष्पन्न होईल. असं ठरून दोघे रात्रीची वाट पाहू लागले. रात्र होताच ते हळूच गौरीच्या घरात शिरले. त्यांनी बराच वेळ सगळीकडे शोध घेतला, पण त्यांना काही सापडलं नाही, ज्यामुळे या संपत्तीचं रहस्य कळेल. ते परत निघणार इतक्यात सोराच्या नजरेस एक जुनं मडके पडलं. घरात सगळ्या वस्तू नवीन असताना ते जुनं मडके पाहून तिला संशय आला. ती मनातच म्हणाली, इथे तर सगळ्या वस्तू नवीन आहेत, मग हे जुनं मडके इथे काय करतंय? सोराला लगेच समजलं की हे साधं मडके नाही, तर जादुई मडके आहे, जसं तिने लहानपणी कथांमध्ये वाचलं होतं. तिने आणि तिच्या नवऱ्याने ते मडके चोरून आपल्या घरी आणलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळ होताच सोरा मडक्याला म्हणाली, अरे जादुई मडक्या, मला खूप सारा पैसा दे, म्हणजे मी संपूर्ण गावात सर्वात श्रीमंत बनेन.
इतकं म्हणताच मडक्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि तिच्यासमोर खूप सारा पैसा प्रकट झाला. एवढा पैसा पाहून दोघेही आनंदाने वेडे झाले. तेवढ्यात सोराचा नवरा प्रकाश म्हणाला, अरे जादुई मडक्या, माझ्या कारखान्याचा नफा दुप्पट करून टाक. हे म्हणताच मडक्यातून एक भयानक राक्षस बाहेर आला. त्याने क्षणार्धात प्रकाशला गायब केलं आणि स्वतःही अदृश्य झाला. हे पाहून सोरा घाबरून गेली. तिला काही समजत नव्हतं की काय करावं. तेवढ्यात कारखान्यातला एक माणूस धावत आला आणि म्हणाला, मालकीन बाई, आत्ताच कारखान्यात आग लागली आणि संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. हे ऐकून सोराला समजलं की मडक्याचे काही नियम होते ज्याचं तिने पालन केलं नाही. त्यामुळेच हे सर्व घडलं. ती लगेच धावत गौरीकडे गेली आणि सगळी हकीकत तिला सांगितली. अगं ताई, तू काळजी करू नकोस. आता या जादुई मडक्याची शक्ती संपली आहे. जर दादांना परत आणायचं असेल तर आपल्याला त्या पंडिताकडे जावं लागेल. त्यानंतर सगळे मिळून त्या पंडिताकडे गेले आणि त्याला सगळं सांगितलं. पंडित सोराच्या घरी आला. त्याने त्या मडक्याकडे पाहून मंत्र उच्चारला. त्या मंत्राच्या प्रभावाने प्रकाश पुन्हा परत आला. हे सगळं पाहून सोराला आपली चूक कळली. तिने गौरीची माफी मागितली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. लोभ माणसाला नाशाकडे नेतो. प्रामाणिकपणा आणि समाधान यामुळेच खरा आनंद मिळतो. देव नेहमी चांगल्या आणि दयाळू माणसांची मदत करतो. नियम पाळणे आणि मर्यादा समजून वागणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.